उपस्थित बंधू भगिनींनो, आज आपण सर्व माननीय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या रॅलीसाठी इथं उपस्थित राहिलेलो आहोत. खरं तर मला ही सवय नाही की मी विरोधी पक्षावर कधी बोलतो, पण गेल्या 7-8 दिवसात आम्ही प्रचार करताना जे दडपशाहीचं वातावरण मी अनुभवलं, माझ्यावर नाही झाली, माझ्यावर काय करायची हिंमत नाही कोणाच्या, पण आपल्या तळेगावातल्या गोर गरीब जनतेवरती अशी दडपशाही झाली. सगळ्यांनी खाली बसून या, काय झालेलं नाहीये. बसा खाली, फटाके वाजतात, खाली बसा. सगळ्यांनी खाली बसा, सगळ्यांनी खाली बसा, खाली बसा. त्याच्यावर पाणी मार, पाणी आवाज. बसा बसा बसा. नाही फटाके रातभर वाजवा, रात्रभर फटाकेच वाजवीत बसा. नुसते फटाके लावले त्याची वाईट दिला. सगळ्यांनी खाली बसा. ती गाडी जाऊ द्यायची पहिली आणि फटाके वाजवायचे पहिले बंद करा. विरोधी पक्षाकडनं असं म्हटलं गेलं की आम्हाला जर तुम्ही मतदान दिलं नाही, केलं नाही तर आम्ही तुमची येऊन घरं पाडू. खाली बसा. इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण त्रिपुरा पौर्णिमे दिवशी भुवनेश्वरमध्ये पिपाणी हे राजकारण हे खिचडीपण आहे. खरं तर प्रत्येकाच्या कानात पिपाण्या वाजवणं, गोरगरिबांना धमक्या देणं. अरे अशी हा पायंडा पाडणार आहे तुम्ही, गोरगरिबांना धमक्या देण्याचा. महिलांना अपशब्द वापरणं, महिलांवर हात उचलणं. तुम्हाला कुणी अधिकार दिलाय कोणावरती हात उचलायचा? कुणी अधिकार दिलाय तुम्हाला? तुम्हाला जर काय वाटत असतं तर यंत्रणा आहे, इलेक्शन कमिशन आहे. आणि हे दडपशाहीचं राजकारण मावळ तालुका कधीही दडपशाहीच्या राजकारणाला भीक घालत नाही, भीक घालणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, 2 विकल्प आहेत तुमच्या समोर. पहिला विकल्प म्हणजे तुम्हाला सुशिक्षित, सुसंस्कृत, सुरक्षित मावळ तालुका येणाऱ्या 5 वर्षात हवा ना. मग पहिला विकल्पच निवडायचा, 1 नंबरचं बटन दाबायचं. येणाऱ्या 20 तारखेला मला एक लहान मुलगा म्हटला, भुवनेश्वरमध्ये आमच्या कानामध्ये पिपाण्या वाजवल्या दादा. मी म्हटलं वैसे तो हम ईट का जवाब पत्थर से दे सकते हैं और देंगे भी, वो 20 तारीख को देंगे आणि 23ला त्याचे निकाल कळतील. आपल्याला या लोकशाहीनं खूप चांगले दिलेली ही यंत्रणा आहे. हे सगळं होताना आपली जबाबदारी आहे की हे खेळीमेळीच्या वातावरणात व्हायला पाहिजे, पण हे झालं नाही. म्हणून मला आज इथे बोलावं लागलं. आणि परत एकदा मी सांगतो, सुनील अण्णा शेळके निवडून येण्यात ह्याच्यात मला 1% पण शंका नाहीये. पण बोलतोय, आज पण बोलतोय. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला खास करून मी त्या दिवशी बोललो, जो फर्स्ट वोटर आहे, जो पहिल्यांदा मतदान करणार आहे, त्यांनी अवजरून निश्चितपणे पोलिंग बूथवर जायचंय, आपलं मत 1 नंबरवरती दाबायचंय. हे सगळ्यांना आपल्याला विनंती करतो, आपल्याला आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.